दिवसाचा प्रवास होता? आपला 1 दिवसाचा प्रवास. 1 दिवसाचा प्रवास होता. हो. तरी आपण बघत आहात त्र्यंबक क्षेत्रामध्ये, नाशिक जिल्हा त्र्यंबक क्षेत्रामध्ये कुशावर्ता स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. आपण कुठून? लोणावळा. लोणावळा. पायी प्रवास वगैरे बसने बसने आलेला. आपण लोणावळ्यावरून आलोय. नाव काय तुमचं? निलेश आनंद यादव, बरं. देवले गाव. आम्ही लोणावळा ते प्रयागराज आहे आमचं. बरं. आमची ट्रिप आहे. आम्ही 44 जण आहेत, 44 जण आहेत आम्ही. हो. आपण बघत आहात विविध क्षेत्रातून आलेले हे भाविक भक्त कुशवर्ता स्नान करण्यासाठी आलेले आहेत. आणि आपण प्रत्येक वारीला येत असतो. बरं निवृत्तीनाथ आपले त्र्यंबकेश आई काय बनायचं आहे तुम्हाला? बोल. यमपुरी दृष्टि पड़ता ब्रह्मगिरी, दृष्टि पड़ता ब्रह्मगिरी, दृष्टि पड़ता ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी। यमपुरी काशी नाही, यमपुरी काशी नाही, यमपुरी काशी नाही, यमपुरी दृष्टि पड़ता ब्रह्मगिरी, दृष्टि पड़ता ब्रह्मगिरी, दृष्टि पड़ता ब्रह्मगिरी, दृष्टि पड़ता ब्रह्मगिरी। कवरती श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, निवृत्तीनाथ महाराज की, सद्गुरु कालिपनाथ महाराज की जय गिरनारे, हर हर महादेव, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की वंदे। नमस्कार. आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज. महाराज आपण कुठून आले? आम्ही लोणावळा पुणे जिल्हा मावळ तालुका, ओम चैतन्य कार्यक्रम सिद्धी भजनी मंडळ. आम्ही दरवर्षी गिरनार परिक्रमा, ब्रह्मगिरी परिक्रमा दरवर्षी करत असतो. आणि यावर्षी असा योग आला का आम्ही आमची परिक्रमा करून प्रयागराजच्या कुंभमेळ्यात चाललो. असे आम्ही सगळे 47 लोक आता आम्ही कुंभमेळ्यात निघालो. तर पहिलं पवित्र स्थान आमचं एकादशी दिवशी कुशावर्ताला झालं आणि आता आम्ही प्रस्थान प्रयागराजला करणार. रामकृष्ण हरी. आमच्या मंडळाचे अध्यक्ष आहे मंगेश भाऊ शेलार. बरं, मंगेश भाऊ शेलार. आपण ह्या कुशावर्तामध्ये स्नान वगैरे केले, तर तुमचा प्रवास किती दिवसाचा होता? ओम चैतन्य कानिपनाथ सिद्धी भजनी मंडळ भांगरोडी लोणावळा, संस्थापक अध्यक्ष मंगेश शंकर शेलार. आज गेले 11 वर्ष आले मी ब्रह्मगिरीची परिक्रमा करतो. यावर्षी महाकुंभमेळ्याचा हा एवढा मोठा लाभ आला आहे आणि तो लाभ हा ब्रह्मगिरीची परिक्रमा पण हुकावी नाही म्हणून आम्ही आज ब्रह्मगिरीची परिक्रमा करून कुंभमेळ्याच्या स्नानाला प्रयागराज या ठिकाणी चाललो आहे. आणि या गेल्या 11 वर्ष कुशावर्ताचं स्नान आम्ही ब्रह्मगिरी परिक्रमा करून घेतो आहे. धन्यवाद. आपण बघत आहात जी न्यूज. सर्व हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि कुशवर्त्यामध्ये हे सर्व भाविक भक्त स्नान करून, आणि आपण हा बघतच आहात हे सर्व भाविक भक्त आनंदमय वातावरण आणि याच्यामध्ये कुशावर्तामध्ये स्नान करून आपल्या मनोभावाने जे काही मागणी आहे ती प्रत्येकाच्या मनातल्या मनात मागणी असते का माझा परिवार सुखाचा असो, माझं जे काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या याच्यासाठी प्रत्येकाच्या श्रद्धा असतात वेगवेगळ्या. आपण आता बाबांना विचारूया. बाबा एक मिनिट. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आपण बघत आहात. हे भाविक भक्त संपूर्ण परिसर एक आनंदमय वातावरणात आहे आणि विविध भागातून ह्या दिंड्या सर्व आपण बघत आहात. कुशवर्तातील हे सर्व भाविक भक्त आंघोळीसाठी गर्दी करत आहेत आणि पाठीमागं आपण बघत आहेत हे कुशवर्तातलं तीर्थक्षेत्र आहे. याच्यामध्ये आंघोळी वगैरे करतात आणि आपण दरबारी फेऱ्या सर्व विविध प्रकारे
हो काय? माझा व्यंकटेश गणपत नाईके. बर. हा. आपण या त्र्यंबक क्षेत्रामध्ये कुशवर्तामध्ये स्नान करण्यासाठी आले. हो. आपल्याकडून अपेक्षा आहे काहीतरी म्हणा. आम्ही भजन म्हणतो. भजन म्हणा. वा वा. होय. देवा माझ्या मन लागो तुझ्या पायी, देवा माझ्या मन लागो तुझ्या पायी, देवा माझ्या मन लागो तुझ्या पायी. संसार बंधन पडून या देवा, संसार बंधन पडून या देवा, देवा माझे मन लागो तुझ्या पायी, देवा माझे मन लागो तुझ्या पायी. नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. वाहू गाच ब्रह्म नको देवा, देवा वाहू गाच ब्रह्म नको देवा, देवा माझे मन लागो तुझ्या पायी, देवा माझे मन लागो तुझ्या पायी. पाय तीर्थवेत्रा मुखे हरे नाम, पाय तीर्थवेत्रा मुखे हरे नाम. हाच माझा नेम शुद्ध देह रे देवा, हाच माझा नेम शुद्ध देह देवा. माझे मन लागो तुझ्या पायी, देवा देवा माझे मन लागो तुझ्या पायी. अनेक मागणे नाही काही देवा, अनेक मागणे नाही काही देवा. एका जनार्दने घडो सेवा देवा, एका जनार्दने घडो सेवा देवा. माझे मन लागो तुझ्या पायी, देवा देवा माझे मन लागो तुझ्या पायी. निवृत्तीनाथ महाराज की जय. खूप छान आणि गोड आवाज. आपण बघत आहात झी न्यूज. हे महाराज आपलं नाव पुन्हा एक वेळेस. माझा व्यंकटेश गणपत नाईक, प्रॉपर कुठून? प्रॉपर धाराशिव जिल्हा. महाराष्ट्र. आणि आपण बघत आहात नाशिक जिल्हा त्र्यंबक क्षेत्र. त्र्यंबक क्षेत्रामध्ये त्र्यंबकेश्वर कुशेवरता स्नान करून सर्व भाविक भक्त आपल्या आपल्या परतीच्या मार्गाने काही जाणार आहेत, काही अजूनही 2 दिवस इथं मुक्काम राहणार आहेत. धन्यवाद.